नमस्कार सर्वांना. तर श्रावण महिन्यातली आता हे बेल आहे ना, या बेलावरून आठवण झाली मला. तर श्रावण महिन्यात कुणाकुणाच्या गावी असं होतं की स्वामी असतील, ब्राह्मण असतील, ते आपल्या घरी बेल टाकून जातात. कुणाकुणाच्या इकडं आहे माहेरी सासरी, ते नक्की सांगा मला. कारण माझ्या माहेरी अजूनसुद्धा ती प्रथा आहे. आपण उठायच्या आधी म्हणजे 6च्या आधीच आमच्याकडे स्वामी असे बेल टाकून जातात. अगदी ताजं ताजं बेल भेटतं पूजेसाठी आणि ते पूर्ण महिना असं बेल टाकून जातात. एवढंसं असं बेल असतं. रात्री झोपतानाच प्लेट ही बाहेर ठेवायची छान अशी, आणि स्वामी येतात आणि रोज न चुकता आपल्याला बेल आपल्या दारासमोर जी प्लेट ठेवलेली असते किंवा पिशवी ठेवलेली असते, त्या पिशवीमध्ये किंवा प्लेटामध्ये बेल टाकून जातात सकाळी 6 वाजता न चुकता. आमच्या इकडं अजूनसुद्धा ती प्रथा आहे, स्वामी टाकून जातात बेल. तर एकदम फ्रेश बेल अर्पण करून शिवलिंगाची पूजा ही रोज केली जाते आमच्या म्हणजे माझ्या माहेरी. तर कुणाकुणाकडे अशी प्रथा आहे ते नक्की सांगा मला. तर खूप असं सुंदर वातावरण असतं सकाळचं, म्हणजे छान बेल, पांढरे फुलं, पिवळे फुलं असे भेटतात गावाकडं, स्वस्तिकाचे वगैरे. स्वामींनी महिनाभर बेल टाकल्यानंतर महिन्याच्या लास्टला स्वामींना दक्षिणा दिली जाते किंवा आहेर केला जातो. जशी ज्याची परिस्थिती आहे, सालाबादप्रमाणे जे धान्य पिकतं ते दिलं जातं. नाहीतरी जे आपलं शिदा म्हणतात त्याला, डाळ, गूळ, पीठ असं जे असेल आपल्या घरामध्ये ते दिलं जातं. असं महिन्याच्या लास्टला असं केलं जातं. तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींची त्यांना असं केलं जातं लास्टला महिन्याच्या. आपल्याला कुठं न जाता त्यांनी निस्वार्थपणे जी सेवा केलेली असते महिनाभर सर्वांची, त्यासाठी जसं ज्यांची परिस्थिती आहे त्याप्रमाणे स्वामींना केलं जातं. पण रिकाम्या हाताने आमच्या गावात कोणच असं म्हणजे हे करत नाही स्वामींना. तर असं आहे आमच्या गावाकडचं छान असं म्हणजे नियम आहेत. तर त्यांनी अजूनसुद्धा, आम्ही लहान असल्यापासून पाहतो त्यांना, तर त्यांनी अजूनसुद्धा बेल टाकतात आमच्या घरी श्रावण महिन्यात. सकाळी सकाळी शंकराच्या मंदिरावरती छान असं स्पीकर लागलेला असतो, ओम नमः शिवा, ओम नमः शिवा. तर अजून कधी गेलं ना तर ऐकायला फार आवडतं ते, आणि प्रसन्न देखील वाटतं. तुमच्या गावी आहे की नाही कळवा नक्की. तर हे बेल पाहून मला आज माझ्या लहान असतानाची छान अशी आठवण झाली हे बेल पाहून. तर अशा काही आठवणी असतात ना आपल्या लहान असतानाच्या, जे आता शहरामध्ये त्या अनुभवाला नाही भेटत. आता हे बेल असतं ना तर आपल्याला शहरातमध्ये आपल्याला जिथं मार्केट असेल तिथं जाऊन घ्यायला लागतं, तेही फ्रेश नाही भेटत. झाड असेल तर आपल्या अवतीभोवती ठीक आहे, पण शक्यतो शहरामध्ये बेल हे सुकलेलं किंवा एक आठवडाभर 4 दिवस काढलेलंच भेटतं. पण गावी अजूनसुद्धा